फेंगल चक्रीवादळाचा विदर्भासह मध्य भारतातील अनेक भागांना फटका बसला आहे। मागील 8 ते 10 दिवस या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव दिसून येत होता। मात्र आता या चक्रीवादळाचा प्रभाव संपला आहे, तर थंडीने विदर्भाला पुन्हा तडाखा देण्याची तयारी सुरू केली आहे। फेंगल चक्रीवादळामुळे विदर्भासह मध्य भारतात अनेक भागात हवामानात बदल झाला होता। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस, आर्द्रता आणि सोसाट्याचा वारा यामुळे थंडी अचानक गायब झाली। या चक्रीवादळामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली होती। मात्र आता चक्रीवादळाचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात आल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे। पुढील आठवड्यापर्यंत किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे थंडीचा प्रभाव पुन्हा जाणवणार आहे। अलीकडेच विदर्भातील गोंदिया, बुलढाणा, अकोला आदी भागात हलका पाऊस झाला। त्यामुळे वातावरणातील आर्द्रता आणि उष्मा वाढला होता। मात्र आता हळूहळू तापमानात कमी होण्यास सुरुवात होईल। रविवारपासून कमाल आणि किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल, असे हवामान खात्यानं सांगितलं आहे। रविवारी जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली। नागपुरात सकाळच्या सुमारास पारा 0.4 अंशांनी घसरून 19.2 अंशांवर आला।